हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 29 डिसेंबर 2023 रोजी जलसंपदा विभागामधील स्थापत्य सहाय्यक अभियंता या पदाचा पेपर झाला। तर त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणावर जे काही प्रश्न आले होते त्यापैकी 10 प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत। त्या 10 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये 2018मध्ये झालेले जिल्हा न्यायालय भरतीचे 23 पेपर प्लस नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा WRD CEA पेपर 29 डिसेंबर 2023। सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांनी मला ही प्रश्न पाठवलेली आहे त्याचा मी मनापासून आभारी आहे। तर पहिला प्रश्न आहे, IMFची स्थापना केव्हा झाली? तर IMFची स्थापना 27 डिसेंबर 1945 या तारखेला झालेली आहे। आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकणारे आहेत चिराग शेट्टी व सात्विक साईराज। आणि याच्यामध्ये यांनी पदक तर जिंकलं, शिवाय हे जे दुहेरी बॅडमिंटन जे आहे पुरुषांचं त्याची जी जागतिक क्रमवारी आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला सुद्धा हे गेलेले आहेत। त्याच्यानंतरचं आहे, कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर जे कर भरणारे व्यक्ती असतात त्यांना आपण मराठीमध्ये करदाता असं म्हणतो, इंग्लिशमध्ये टॅक्स पेयर म्हणतात। महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता 31 ऑक्टोबर 2023 नुसार 44.8 गिगावॅट एवढी आहे। आता याच्यामध्ये वीज निर्मिती क्षमतेमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे गुजरात, नंबर 2ला आहे महाराष्ट्र, नंबर 3ला आहे तमिळनाडू, हे सुद्धा माहिती असू द्या। आणि महाराष्ट्रामध्ये जी काही म्हणजे वीज निर्मिती होते त्याच्यामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती औष्णिक वीज निर्मिती होते, नंबर 2ला जलविद्युत आणि इतर मग नंबर 3ला इतर सर्व येतात। तर औष्णिक विद्युत सर्वात जास्त प्रमाणात होते आणि महाराष्ट्र वीज निर्मितीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा 3.57% एवढा आहे। आता क्षेत्रीय ग्रामीण विकास बँका भारतामध्ये एकूण 64 आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 2 आहेत, मग महाराष्ट्राचा वाटा 3.57% आहे। त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता। पुढचा प्रश्न आहे, 19 वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली? तर 19 वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा 2023 भारत या देशाने जिंकलेली आहे आणि याच्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केलेला आहे। भारताची पहिली महिला पूर्णवेळ संरक्षण मंत्री कोण आहे? तर भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री ह्या निर्मला सीतारामन ह्या आहेत। निर्मला सीतारामन सध्या अर्थमंत्री आहेत, परंतु त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्रीसुद्धा आहेत। पतित या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? तर पतित या शब्दाचे समानार्थी शब्द वेगवेगळे आहेत, पापी, पापकर्मी, पातकी, खवीस, अधम असे वेगवेगळे आहेत। आडत्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? तर आडत्या या शब्दाचा समानार्थी शब्द दलाल, मध्यस्थी हा आहे। वहिवाट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? तर वहिवाटचा समानार्थी शब्द चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रूढी, शिरस्ता असे वेगवेगळे पर्यायानुसार तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण 10,555 प्रश्न आहेत, TCS पॅटर्ननुसार आहे। गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।